माजी पंतप्रधान इम्रान खान हे आहेत कुठे असा प्रश्न गेले काही दिवस होता। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना संपवण्यात आल्याची ही बातमी आहे। जेलमध्येच त्यांना संपवण्यात आल्याची बातमी समोर येते। अर्थात कोणत्याही अधिकृत सूत्रांना याचं खात्रीशीररित्या त्याला पुष्टी दिलेली नाही, त्यामुळे जेलमध्ये त्यांची हत्या झाली आहे का हा सवाल। अडियाला जेलमध्ये ते होते आणि अडियाला जेलच्या बाहेर अगदी 2 दिवसांपूर्वी त्यांच्या 3 बहिणी इथे प्रोटेस्ट करत होत्या, त्यांना भेटू दिलं जात नव्हतं। मात्र तिथे आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप त्यांच्या बहिणींनी केला आणि त्यानंतर या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली। त्यानंतर खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री समोर आले, त्यांनीही असाच दावा केलाय की आपली ही भेट होऊ शकलेली नाहीये आणि त्यामुळे सोशल मीडियामध्ये आता इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। इम्रान खान पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे कॅप्टनही होते, ज्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला होता। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तहरीक-ए-इन्साफ पाकिस्तान पक्षाद्वारे त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली। पंतप्रधानही झाले, लोकप्रिय नेते आहेत, त्यांच्या मागे भरपूर मोठं जनमत आहे आणि सध्याच्या सरकारला इम्रान खान पासून असलेला राजकीय धोका पाहता त्यांना जेलमध्येच संपवण्यात आल्याची गंभीर चर्चा आंतरराष्ट्रीय मीडिया आणि सोशल मीडियात सध्या सुरू आहे। आश्चर्याची बाब म्हणजे प्रसन्न बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानमधले जे काही तिथल्या स्थानिक यंत्रणांचे आणि माध्यमांचे अधिकृत हँडल्स आहेत त्यांनी ह्या गोष्टीची पुष्टी केलेली आहे, मात्र पाकिस्तानकडून अधिकृतरित्या अजून काहीही सांगण्यात आलेलं नाहीये। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्या सोबत आहेत। ढगे सर, ह्या बातमीमध्ये कितपत तथ्य असू शकतं असं वाटतंय? नम्रताजी, माझ्या मते मराठीमध्ये एक म्हण आहे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर। एक्झॅक्टली तोच रूल जो आहे तो पाकिस्तानच्या सरकारला इथे अप्लाय झाला पाहिजे। जर पाकिस्तानचं सरकार म्हणत असेल की इम्रान खान यांची तब्येत एकदम चांगली आहे, ते एकदम छान त्या ठिकाणी आहे, जर खरोखरच असं असेल तर एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्ह जे आहे प्रक्षेपणाच्या माध्यमातून दाखवायला त्यांना काय त्या ठिकाणी हरकत आहे? ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागच्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत, म्हणजे त्यांच्या 3 बहिणी म्हणतायत की मागच्या 3 आठवड्यांपासून आमची भेट नाही आणि याच्या सोबतीला बलुचिस्तानचं एक्झाईल मध्ये असणारं जे सरकार आहे आणि त्यांच्या ट्विटरच्या हँडलवरून जर असं म्हटलं जात असेल की त्यांना ठार मारण्यात आलेलं आहे, तर याला जे आहे सिरियसली घेतलं पाहिजे। त्याहून महत्वाचं, जसं आता सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मध्ये प्रसन्न आणि तुमच्याही इंट्रोडक्शन मध्ये मी त्या ठिकाणी ऐकलं की पाकिस्तानचा सर्वात पॉप्युलर अशा प्रकारचा प्राईम मिनिस्टर, सगळ्यात पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारा असा त्यांचा कर्णधार, जर तो आर्म्ड फोर्सेसच्या विरुद्ध गेला तर त्याचे काय हाल होऊ शकतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इम्रान खान। म्हणजे इम्रान खान हाच एक नेता त्या ठिकाणी होता जो पॉप्युलर होता आणि त्यांनी जी हिंमत केली की तिथल्या ISI त्याचबरोबर लष्कर शहांविरुद्ध आवाज उठवण्याची, आणि आज घडीला असीम मुनीर हा फील्ड मार्शल झाला किंवा तिथला जो आहे सर्वोच्च मी म्हणेल की पॉवरफुल व्यक्ती झाला, ही फक्त एक घटना नाही तर त्याची येणाऱ्या काळामध्ये काय काय पडसाद पडू शकतात त्याचं ट्रेलर म्हणजे जे आहे या इम्रान खानचे जे हाल होत आहेत, त्यांचा मृत्यू झाला नाही हे तर येणारा काळ त्या ठिकाणी ठरवेल। पण एक गोष्ट मात्र नक्की की अतोनात असे त्यांचे त्या ठिकाणी हाल होत आहेत। आपण कुठली बाजू घेत नाहीये इम्रान खानच्या करप्शनशी रिलेटेड केसेस किंवा बाकीच्या गोष्टींची, पण तिथल्या ज्युडिशियरीनं निर्णय दिल्यानंतर सुद्धा जर भेटू दिलं जात नसेल आणि बाय द वे करप्शनचे चार्जेस आहेत, काही राजकीय गुन्हे आहेत, याचा अर्थ जे आहे त्यांना असं त्या ठिकाणी खितपत ठेवणं जोपर्यंत पूर्ण आरोप त्या ठिकाणी सिद्ध होत नाही, हे माझ्या मते जे आहे ज्युडिशियल प्रिन्सिपलच्याही विरोधात त्या ठिकाणी जातं। म्हणून नावाला फक्त पाकिस्तान ही डेमोक्रेसी आहे आणि खऱ्या अर्थानं तिथे चालवणारा एकच आहे आणि तो म्हणजे तिथला लष्करशाह। सतीश ढगेजी, आपल्याला कल्पना आहे बेनझीर भुट्टो यांच्या वडिलांना सुद्धा संपवण्यात आलं होतं आणि त्यांना तर अगदी जाहीरपणे म्हणजे ती फाशीची शिक्षा तर अधिकृतरित्या देण्यात आली होती, मात्र सगळ्या जगाला कल्पना होती की हा केवळ एक कांड आहे आणि त्यांना मारण्याचाच प्रयत्न होता। इथे इम्रान खान जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये अन्य इनमेट्सनी हल्ला केला वगैरे वाटेल ती कारणे देऊन या गोष्टी होऊ शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतो, जेवणातून विषबाधा होऊ शकते आणि तो इतिहास पाकिस्तानचा आजचा नाहीये, तो प्राचीन तसा मध्ययुगीन इतिहास त्यांचा राहिलेला आहे। हे पाहता जर का खरंच इम्रान खानची हत्या झाली असेल, इम्रान खान या घडीला मृतावस्थेत असेल, तर पाकिस्तानमधले राजकीय भविष्यातली गणितं, नजीकच्या काळातली गणितं तुम्ही काय पाहता? नक्कीच जर या बातमीमध्ये तथ्य असेल आणि जर खरोखरच तसं त्या ठिकाणी झालं तर खऱ्या अर्थानं, कारण PTI पार्टीचे म्हणजे ज्याचे प्रमुख इम्रान खान आहेत त्या तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे अजून सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरतात, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करतात। म्हणजे मागच्या 2 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी झालेला आहे त्यांचा सर्वोच्च नेता हा जेलमध्ये आहे। तसं जर पाहिलं तर लीडरलेस अशा प्रकारचं पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे कार्यकर्ते आहेत। पण असं असताना सुद्धा 2 वर्षानंतर
जबरदस्त अशी आंदोलनं जी आहेत त्यांची कार्यकर्ते करतात। जर अशा प्रकारे त्यांचा मृत्यू झाला असेल तर ऑलरेडी बाय द वे आज त्या ठिकाणी इमर्जन्सी पार्लमेंट सेशन होत आहे, हजारोंच्या संख्येने जे आहे कार्यकर्ते त्या आदियाला जेलच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत। जर असं झालं तर खऱ्या अर्थानं अराजकता जी आहे ती पाकिस्तानमध्ये माजेल। ऑलरेडी त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, राजकीय अस्थिरता काय आहे आपल्याला माहित आहे। बाहेरून सुद्धा अफगाणिस्तान आणि भारताच्या माध्यमातून एक्सटर्नल थ्रेट काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहित आहे। या सगळ्या गोष्टींची जर एकत्रित बेरीज झाली आणि खरोखरच इम्रान खान जर ठार मारला गेलेला असेल तर याच्यानंतर मात्र पाकिस्तानचे तुकडे तुकडे होण्यापासून आणि अराजकता तिथे फैलण्यापासून कोणी वाचू शकणार नाही। अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते। धन्यवाद सतीश ढगेजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। नाही अगदी, आणि प्रसन्न तू जसं सांगितलंस तशाच शक्यता काही सोशल मीडियामध्ये चर्चिल्या जातात। आपल्याकडे कसं दहशतवाद्यांना ठेवण्यासाठी अंडा सेल असतो तसा पाकिस्तानात एक डेथ सेल नावाचा प्रकार असतो आणि 72 वर्षाच्या इम्रान खानना तशा डेथ सेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यात हाल होऊन त्यांचा मृत्यू झालाय असा दावा केला जातोय। काही जण दावा करतात की त्यांची हत्या झालेली आहे तुरुंगामध्ये आणि त्यांचा मृतदेह परस्पर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे, मात्र अद्याप पाकिस्तानकडून अधिकृतरित्या यावर कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाहीये।